पुन्हा बोलला तर उडवून टाकणार. अबू अजीम आझमी यांना जीवे मारण्याची धमकी. समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अबू अजीम आझमी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. अज्ञात इस्माने आझमी यांच्या पीएला फोन करून आझमी यांना जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच आझमी यांना शिवीगाळही केली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी कुलाबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे. या दरम्यान या धमकी प्रकरणी अबू अजीम आझमी यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाहीये. अबू आझमी यांच्या पीएला हा धमकीचा फोन आला होता. आझमी यांनी औरंगजेबचं समर्थन करणारं विधान केलं होतं. त्यामुळे आझमी यांना या विधानावरून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. अबू आझमींना फोन दे, तो पुन्हा बोलला तर उडवून टाकणार, कापून टाकणार असं म्हणत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. कुलाबा पोलीस ठाण्यात FIR दाखल करण्यात आली आहे. तक्रार मिळाल्यानंतर कुलाबा पोलिसांनी बांधवी कलम अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. बुधवारी संध्याकाळी हा धमकीचा फोन आला होता. आझमी यांच्या पीएला फोन करून अज्ञात व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिली असं पोलिसांना सांगितलं. या प्रकरणी अज्ञात इस्माचा शोध घेतला जात असून धमकी कुठून आली, यामागे कोण आहे याचीही माहिती घेतली जात असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. हम करते हैं सीधी बात, एकनाथ शिंदे करेंगे उद्धव ठाकरे पे मात. रामदास आठवलेंचा कवितेतून इशारा. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंच्या कविता म्हणजेच कायमच मोठा चर्चेचा विषय बनलेला असतो. नुकत्याच पार पडलेल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांसमोर आठवलेंनी एक नवी कविता केली आहे. आपल्या कवितेतून रामदास आठवलेंनी थेट उद्धव ठाकरेंना इशारा देत शिंदेंना साथ दिली आहे. कोकण विभाग शिक्षक मतदारसंघांच्या कार्यक्रमात आठवलेंनी भाषणाची सुरुवातच कवितेने केली. मी तर आलो आहे ज्ञानेश्वर म्हात्रेंना पाठिंबा देण्यासाठी. आणि एकनाथ शिंदे, देवेंद्रजी आणि मी राहणार आहे तुमच्या पाठी. तर अत्यंत महत्वाची निवडणूक आहे. आणि आता या ठिकाणी रवींद्र चव्हाण यांनी सांगितलं की 38,000 मतदार आहेत. 38,000 मतदारामध्ये 20,000 मतं ज्ञानेश्वर म्हात्रेंना मिळाली पाहिजे. 20,000 का 20,000 मतं मिळाली पाहिजे. डोंबिवलीतील आश्चर्यचकित घटना. चिमुकलीचे नावच ठेवले शिवसेना. एका चिमुकलीचे नाव चक्क शिवसेना ठेवल्याने शहरातच नव्हे तर ठाणे जिल्ह्यात चर्चा सुरू झाली आहे. डोंबिवली पूर्वेकडील शेलार नाका येथे राहणारे पांडुरंग वाडकर यांनी आपल्या मुलीचे नाव चक्क शिवसेना ठेवलंय. शेलार नाका येथे राहणारे वाडकर यांच्या स्वप्नात चक्क बाळासाहेब आलेत. त्यांनी सांगितलं की घाबरू नकोस, तुझ्या घरात शिवसेना आहे. वाडकर यांना झालेल्या स्वप्नातील दृष्टांत पाहून ते झोपेतून खडबडून जागे झाले. त्यांनी त्यांच्या मुलीचे नाव शिवसेना ठेवले. त्यांच्या मुलीचे नाव शिवसेना ठेवून त्यांनी त्या नावाची नोंद ग्रुप ग्रामपंचायतीतच केली आहे. त्यांच्या शिवसेना प्रेमाची सगळीकडे एकच चर्चा होत आहे. मुलीचं नाव शिवसेना ठेवलेलं आहे, माझ्या मुलीचं नाव. आणि ते मी नसून ठेवलं, मला बालासाहेबांनी सुचवलं म्हणून मी माझ्या मुलीचं नाव शिवसेना ठेवलेलं आहे. आता का बालासाहेबांनी सुचवलं? कारण ज्या दिवशी माझी मुलगी जन्माला आली सकाळी 7 वाजता, सकाळी 7 वाजता मला 5:30-6:30 टायमिंग त्यावेळेस बालासाहेब माझ्या स्वप्नामध्ये आले आणि मला सांगितलं. मी बालासाहेबांशी बोललो, संवाद साधला. प्रत्यक्षात त्यांच्याशी संवाद साधला हे माझं मी भाग्य समजतो. आणि संवाद साधत असताना बालासाहेबांना म्हटलं की बालासाहेब, तुम्ही आज ह्या महाराष्ट्रामध्ये पाहिजे होतात. जी पूर्वी जी म्हण होती की जे तुम्ही गेला त्यावेळेस जी लोक बोलत होते की पुन्हा जन्माला या, पुन्हा जन्माला या, या अनुषंगाने तुम्ही पाहिजे होतात. आणि मलाही अपेक्षा तुम्ही नक्कीच जन्माला याल. त्या अनुषंगाने बोलत असताना बालासाहेबांना म्हटलं, जे काय सध्या महाराष्ट्रात राजकारण चाललं आहे, मग ते कुठल्याही पक्षाचं असो, काही कुठे त्याच्यावरती मला काय भाष्य करायचं नाही. पण जे काय महाराष्ट्राचं राजकारण सध्या चालू आहे ते मला अतिशय दुःख झालं. मला ते योग्य वाटत नाही आहे. म्हणून बालासाहेब मला बोलले की बेटा, टेन्शन घेऊ नकोस, काळजी करू नकोस, जे होणार आहे ते होणार. पण शिवसेना तुझ्या घरामध्ये आलेली आहे, त्याच्यामुळं तू काय काळजी करू नकोस, टेन्शन घेऊ नकोस. आणि त्याच अनुषंगाने त्या क्षणात माझ्या मोठ्या मुलीचा संस्कृती वाडकर हिचा मला फोन आला की पप्पा, मम्मीची तब्येत बिघडलेली आहे, तुम्ही लगेच या. मी समजलो की आता तारीख तर जवळ आलेलीच होती. मी समजलो आणि मी लगेच निघालो. आणि जात असताना जवळजवळ 8-10 किलोमीटरचं अंतर आहे. 5-6 किलोमीटर अंतरावरती गेला असताना तेवढ्यात माझ्या मोठ्या मुलीचा फोन आला
की पप्पा आपल्याला तुम्हाला मुलगी झाली. त्या क्षणी मला क्लिक झालं की बाळासाहेब जे आत्ताच आपल्याला अर्धा एक तासापूर्वी बोलले की तुझ्या घरात शिवसेना आली, म्हणून त्या अनुषंगाने मी हे शिवसेना ठेवलेलं आहे. आणि हे तुम्हाला मी त्यांनी सांगितलं म्हणून मी नाव शिवसेना ओ कोणाला लाईटकडे बघ. उल्हासनगर महानगरपालिकेचा विद्युत पोल पडला इस्माच्या हातावर. पोल बदलण्याचे आश्वासन. दिनांक 20 जानेवारी रोजी उल्हासनगर 4 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक सिद्धार्थ स्नेह मंडळ येथे मुकुंद पगारे नामक व्यक्ती त्यांचे मित्र खैरे यांना भेटण्यास आले असता उल्हासनगर महानगरपालिका विद्युत पोल त्यांच्या हातावर पडला असून त्यांना हाताला मुक्का मार लागलाय व ते जखमी झालेत. ही बाब माहिती होताच घटनास्थळी ह्युमन राईट्स काउन्सिल ऑफ इंडिया उल्हासनगर शहर अध्यक्ष अभिजित भाऊसाहेब चंदनशिव, सचिव योगेश महेश केदार, सहसचिव सोनू सिंग मठारू, शिवसेना सुभाष टेकडी, शाखा प्रमुख अविनाश देवरे, समाजसेवक विनोद गायकवाड, समाजसेवक शैलेश डोंगरे, नाना अहिरे, चंदू खैरे घटनास्थळी पोहोचून यांनी पगारे यांची विचारपूस करून त्यांच्या सोबत घडलेली घटना इलेक्ट्रॉनिक मीडियाद्वारे प्रशासन व महानगरपालिका पर्यंत पोहोचवण्याचे काम केले असून सदरी घटना परत कोणासोबत होऊ नये व सुभाष टेकडी विभाग मधील मोडकीस पोल काढून नवीन पोल बसवण्यात यावा यासाठी उल्हासनगर महानगरपालिका विद्युत पुरवठा विभागाचे चव्हाण यांच्या सोबत संवाद साधला असून त्यांनी संबंधित पोल व इतर मोडकीस पोल स्ट्रीट लाईट बदलण्याचे आश्वासन दिले. खैरे साहेब जे आहेत ते त्यांचे मित्र खैरे साहेब यांना भेटायला आले होते. सिद्धार्थ स्नेह मंडळाच्या बाजूला ते खैरे साहेबांच्या स्टुडिओच्या इथं बसले होते. ते बसले असता उल्हासनगर महानगरपालिकेचा जो विद्युत पोल आहे तो पोल अचानक त्यांच्या अंगावरती पडला. अंगावरती म्हणजे खांद्याच्या साईडला पडला आणि त्यांना दुखापत झालेली आहे. नुकतंच थोडक्यात त्यांचा जीव वाचलेला आहे. उल्हासनगर महानगरपालिका व इतर प्रशासनाला माझी हीच विनंती आहे की उल्हासनगर महानगरपालिका अंतर्गत जेवढे पण तुमचे विद्युत पोल आहेत मोडकळीस अवस्थित आहे ते कृपया करून बदली करण्यात यावे, जेणेकरून आज जी घटना झालेली आहे ती इतर कुठल्याही व्यक्तीवरती होऊ नये. यासाठी मी तुम्हाला निवेदन करतो, विनंती करतो की कृपया तुम्ही जे मोडकळीस अवस्थित पोल आहे, जे खराब झालेले पोल आहे ते दुरुस्त करावे. के स्टुडिओच्या जवळ माझ्या मित्राला भेटण्यासाठी आलो होतो आणि खुर्चीवरती बसले असताना अचानक पोल माझ्या अंगावरती पडला. तर ते थोडंसं हाताला लागलेलं आहे मला. आणि हे म्युन्सिपाल्टीचे जेवढे काही पोल आहेत ते खुर्ची तुटलेली आहे आणि जे पोल खराब झालेले आहेत ते सगळे पोल तुम्ही बदलवायला पाहिजे, जेणेकरून अशी घटना दुसऱ्याबरोबर पण नको व्हायला पाहिजे. हीच प्रशासनाला विनंती आहे. कल्याण एक्ससाइज विभागाची कारवाई. 16 लाखांच्या बनावट दारूसह महागडी गाडी जप्त. दमण हरियाणा येथून महाराष्ट्रात आणले जात होते बनावट दारू. एकूण 291 बॉक्स केले जप्त. कपड्यांच्या व्यापाराच्या नावाखाली सुरू होता बनावट दारूची तस्करी. संदीप डावणी नावाच्या व्यक्तीला अटक, तर मुख्य सूत्रधार दीपक जयसिंघानी हा फरार. दीपक जयसिंघानी यांचं मुंबईत वाईन शॉप असल्याची माहिती. बापगाव येथे छापा टाकला असता एका गोदामामध्ये जवळजवळ 266 बॉक्स बनावट मद्याचे मिळालेले आहेत. त्यामध्ये दमण व हरियाणा राज्य निर्मित बॉक्स हरियाणा राज्यातून आपल्या राज्यात आलेले आम्हाला मिळालेले आहेत. पुढील तपास केला असता एका कल्याणमध्येच खडकपाडा येथे एका सोसायटीच्या पार्किंगमध्ये BMW गाडीमध्ये एकूण 25 बॉक्स हे मॅकडॉल नंबर 1चे दमण राज्य निर्मित आहेत अशी देखील माहिती मिळाली. त्यानुसार सदर आरोपीला पुढील तपासात तेथे घेऊन छापा टाकला असता आम्हाला एक BMW कार आणि त्यामध्ये 25 दमण राज्य निर्मित विदेशी मद्याचे बॉक्स मिळालेले आहेत. असे एकूण 291 बॉक्स आम्ही काल एका रात्री जप्त केलेत. एक BMW कार आणि 2 आरोपींना अटक केलेली आहे. त्यातील एक मुख्य जो सूत्रधार आहे तो फरार आहे. सदर मालाची शहानिशा केली असता दमण आणि हरियाणा राज्यातून आलेला माल हा जुने कपड्यांच्या गोण्यांमध्ये मद्याच्या बाटल्या लपवून ठेवून तो महाराष्ट्रात आणल्याचे उघडकीस झालेले आहे. प्रतिनिधी शंकर जाधव, कल्याण.